शुभविवाह या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये आकाश सांगत असतो, अथर्व तू सगळीकडे नीट बघ ना, म्हणजे इकडे या टेबलाच्या खाली वगैरे. अथर्व म्हणतो, हो आकाश मी पाहतोय. आणि अथर्व सगळीकडे नीट चेक करतो पण कुठेही साप असत नाही. त्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, म्हणजे भूमिताईला आधीपासूनच सापाची लहानपणापासून भीती वाटते आणि त्यामुळे कदाचित भूमिताईला तसं वाटलं असेल की इथे साप आहे म्हणून. तिला लहानपणापासून या सापांच्या भीतीमुळे हा सगळा भास होतो. यावरती मग मात्र आजी म्हणते, भूमी तू जरा आराम कर बरं. मानसी म्हणते, चल भूमिताई तू आतमध्ये आराम करायला चल. असं म्हणत मानसी भूमीला घेऊन वरती जाते. पण भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते, मी खरंच साप बघितला. पण आता भूमीकडे कोणताही पुरावा नसतो ना कोणी तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार असतं. इकडे आता रागिणी नाटक करत आकाशला म्हणते, आकाश म्हणजे खरंच भूमीच्या बाबतीत मला खूपच वाईट वाटतंय रे. असं कसं घडतंय तिच्या बाबतीत. आपण सगळ्यांनी मिळून तिला धीर द्यायला पाहिजे. म्हणजे पोरगी इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडलेली आहे ना, तर कदाचित त्यामुळे हे सगळे तिला भास होतील. आणि हे तिसऱ्यांदा झालं बघ ना, म्हणजे पहिल्यांदा झालं त्यावेळेला तिला तो माणूस दिसला, दुसऱ्यांदा सही दिसली आणि आता हे तिसऱ्यांदा. आकाश मात्र विचार करतो की आत्तापर्यंत मला वाटत होतं नाही भूमीच बरोबर आहे, पण अजूनही माझा ठाम विश्वास आहे की भूमी या सगळ्यामध्ये खरंच बोलते. आता भूमी रूममध्ये वरती येते. रूममध्ये वरती आल्यावरती भूमी आता पुन्हा तोच विचार करत असते आणि तिला ती घटना सतत आठवत असते. पण तिला ठाम आठवत असतं की आपण या सगळ्यामध्ये खरा साप बघितला. मग हे सगळं आपल्या बाबतीत कसं काय घडलं, भूमीला काहीच कळत नसतं. त्याच वेळेला तिकडे आता मानसी येते आणि ताई अगं कसला इतका विचार करतेस. यावरती भूमी म्हणते, मनू अगं कसं होईल, मी आत्ता तर साप बघितला होता, इतका मोठा भास कसा ग मला होऊ शकतो, माझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का. मानसी म्हणते, ताई अगं वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. अगं तू बऱ्याच मोठ्या आजारातून बाहेर पडलेस ना, या मोठ्या आजारातून बाहेर पडल्यामुळे कदाचित तुला काहीतरी झालं असेल, थोडंसं वेगळं काहीतरी तुला वाटत असेल. पण तू याचा स्वतःला दोष देऊ नकोस, कारण या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाहीये. असं म्हणत ती आता भूमीला शांत करत असते आणि भूमीला सांगत असते, ताई तू सगळ्याचा नको विचार करूस, सगळं काही नॉर्मल होईल. मग आकाशने इकडे अथर्वला बोलवलेलं असतं. अथर्वला बोलवून तो म्हणतो, अथर्व तू एक काम कर बरं, म्हणजे ना सीसीटीव्ही फुटेजचं काय झालं. अथर्व म्हणतो, अरे दादा सीसीटीव्ही फुटेज ना बिघडलेत. आकाश म्हणतो, हे काय कसं शक्य आहे, म्हणजे दर वेळेला आता आज ही घटना घडली आणि लगेच कालच सीसीटीव्ही फुटेज बिघडले. यावरती अथर्व म्हणतो, अरे दादा काल नाही, म्हणजे 15 दिवसापूर्वीच हे सीसीटीव्ही बिघडलेले आहे. आपल्या वॉचमनने कंप्लेंट पण केलेली आहे, हा बघ त्याचा कंप्लेंट नंबर. असं म्हणत कंप्लेंट नंबर आकाशला दाखवतो. आकाश म्हणतो, असं कसं शक्य आहे, 15 दिवसापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज बिघडलेले आहेत. काहीच कळत नाही. तो एकमेव पुरावा होता की ज्याच्यामुळे भूमी ही खरं बोलते हे सिद्ध होणार होतं, पण आता तो सुद्धा पुरावा आपल्यासोबत राहिलेला नाहीये. असं म्हणत आकाश आता हतबल होतो. इकडे हे सगळं आता इकडे ऐकत असतो तो म्हणजे अभिजित हे सगळं ऐकत असतो आणि तो म्हणतो, यानं चांगल्या लोकांचा हा एकच मूर्खपणा आहे. तोपर्यंत इकडे आता अथर्व म्हणतो, आजीने आपल्याला सगळ्यांना खाली बोलवले आणि आता अभिजितला मजा वाटते. खोटी कंप्लेंट नंबर हा त्यानेच क्रिएट केलेला असतो. तो विचार करतो, या मूर्ख लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे यांना तर कळतच नाहीये की खोटी नंबर कोणीही कसंही निर्माण करू शकतं. मी तशीच खोटी केस निर्माण केलेली आहे. असं म्हणत तो आता स्वतःवरतीच खुश होत असतो. मग इकडे आजी आणि रागिणी या दोघी जणी काहीतरी साईन वगैरे करत असतात. भूमीला आता मात्र इकडे मानसी खाली आणून बसवते. भूमीला खाली आणून बसवल्यावरती मानसी म्हणते, ताई तू पटकन हे दूध पिऊन घे बरं आणि मी तोपर्यंत सगळ्यांसाठी चहा करून आणते. असं म्हणत मानसी सगळ्यांसाठी चहा करण्यासाठी आज जाते. त्यावेळेला आता भूमी तिथे असते आणि ती सतत त्याच गोष्टीचा विचार करत असते. कसं घडलं, काय घडलं, या सगळ्यामध्ये मात्र आता तिला अडकवण्यात आलेलं असतं. ती या गोष्टींचा विचार करत असते आणि तिला सतत 3 घटना आठवतात. पहिलं म्हणजे तांडेल बघितल्याचं, दुसरं म्हणजे साप बघितल्याचं आणि तिसरं म्हणजे सहीचं. कोण करत असेल हे सगळं. आणि त्याच वेळेला रागिणीकडे तिची नजर जाते. रागिणी पौर्णिमाकडे पाहते आणि पौर्णिमाला कसला तरी इशारा करते. मग पौर्णिमा रागिणीच्या इशाऱ्यावरून भूमीच्या मागे येऊन उभी राहते. आणि भूमीला एका साईडने हात करून
त्या साईडला पाहायला लावते। भूमी त्या साईडला पाहते तोपर्यंत पौर्णिमा भूमीचं दुधाने भरलेला गॅस उचलते आणि दुसरा रिकामा ग्लास तिकडे समोर ठेवते आणि त्यानंतर म्हणते, अगं ताई मी आहे इकडे, कसं वाटतंय तुला आता? आता तुझी तब्येत बरी आहे ना? यावरती भूमी म्हणते, हो मनू आता बरी आहे माझी तब्येत। यावरती पौर्णिमा म्हणते, आले मला थोडंसं काम आहे। असं म्हणत तो दुधाचा ग्लास आता आपला पदराच्या आड लपवत पौर्णिमा तिकडून निघून जाते। पौर्णिमा निघून गेल्यावरती भूमी आता समोर पाहते तोपर्यंत तिकडे मानसी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते। मानसी म्हणते, अरे वा ताई, तू तर एका झटक्यात दूध संपवलंस, हे मात्र चांगलं केलंस हा। यावरती भूमी म्हणते, मनू अगं मी नाही दूध प्यायले। मानसी म्हणते, अगं असं काय करतेस? तुला आत्ता मी दुधाचा ग्लास ठेवून गेले होते ना? यावरती रागिणी म्हणते, अगं भूमी आत्ता ती दुधाचा ग्लास ठेवून गेली आणि दूध तर रिकाम आहे, तू दूध प्यायली असशील ना? यावरती मग मात्र भूमी म्हणते, नाही मी दूध का पिईन, मी नाही दूध प्यायले। तितक्यात तिथे आकाश येतो, म्हणतो काय झालं? रागिणी म्हणते, बघ ना, अरे बघ काय चाललंय ते। म्हणजे यामध्ये भूमी म्हणते आहे की मी दूध नाही प्यायले, पण भूमीला ग्लास मानसीने आणून ठेवला आणि आता ग्लास रिकामा आहे। भूमी म्हणते, पण मी सांगते ना की मी नाही दूध प्यायले। यावरती आजी म्हणते, भूमी बाळा तू एक काम कर बरं, थोडी शांत हो, मला असं वाटतंय तुला न सगळ्या कामाचा खूप त्रास होत आहे, तर तू एक काम का नाही करत, तू थोडे दिवसासाठी तुझ्या घरी म्हणजे थोड्या वेळासाठी तुझ्या घरी जाऊन येशील का? रागिणी म्हणते, हो आई, मला पण ही आयडिया आवडली। आजी म्हणते, एक काम कर, म्हणजे तू रडू नकोस बरं, अथर्व आणि मानसी रामनवमीची खरेदी करायला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत तू जा आणि तू आता घरी जाऊन सगळ्यांना भेटून ये, तुला बरं वाटेल। अखेर भूमी आता मानसी आणि अथर्व यांच्यासोबत जाण्यासाठी तयार होते आणि मानसी अथर्व ज्या वेळेला सामान खरेदी करायला निघतात भूमीला तिच्या घरी ड्रॉप करतात। फायनली भूमी आता तिच्या घरी जायला निघालेली असते तोपर्यंत भानुशाली वकील घरी आलेले असतात। भानुशाली घरी येतात त्यावेळेला मात्र ते म्हणतात, भूमी मॅडम म्हणजे गुढीपाडव्याला पण त्यांनी सुट्टी नाही घेतली? यावरती तिकडे नीलांबरी म्हणते, नाही तिने सुट्टीला सुट्टी दिलेली आहे। यावरती माधवराव म्हणतात, जरा नीट बोल की, म्हणजे कसं आहे ना, तिने 24 तासाची तिकडची ड्युटी सांभाळलेली आहे आणि त्यामुळे ती आता इकडे काही येत नाही। असं म्हणत असताना नीलांबरी म्हणते, तुम्ही इथे कसे काय? माधवराव म्हणतात, हो तुम्ही अचानक कसे? तर मात्र इकडे भानुशाली वकील सांगतात, काही नाही भूमी मॅडम मला एकदा म्हटल्या होत्या की त्यांना पन्ह खूप आवडतं, म्हणून ना मी गावाला गेलो होतो, तिकडे मला छान पन्ह मिळालं म्हणून भूमी मॅडम साठी घेऊन आलो होतो, इतकंच। असं म्हणत भानुशाली आता मात्र बोलत असताना अचानकपणे भूमी येते आणि ती बाबांना मिठी मारते। त्यावरती माधवराव म्हणतात, बाळा तू आलीस? यावरती नीलांबरी म्हणते, बघा तुमचा ना हेतू चांगला होता ना, म्हणून भूमी इकडे आली सुद्धा, म्हणजे तुम्ही भूमीसाठी पन्ह आणलत ना आणि ती आली सुद्धा। माधवराव म्हणतात, बाळा तू कशी आहेस? भूमी विचार करते मनातल्या मनात, बाबा मला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहेत, पण या गोष्टी आत्ता नाही, तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला सुद्धा खूप टेन्शन येईल, त्यामुळे या गोष्टी मी तुम्हाला सध्या नाही सांगू शकत। त्यावरती मात्र आता इकडे भानुशाली म्हणतात, हे घ्या मी तुमच्यासाठी पन्ह आणलं होतं। भूमी त्यांचे आभार मानते आणि म्हणते, थँक्यू, पण खरं सांगू का, तुम्हाला कसं माहिती मला पन्ह आवडतं? भानुशाली म्हणतात, एकदा बोलता बोलता माधवरावांकडून मी ऐकलं होतं। मग भानुशाली म्हणतात, तुम्ही गुढीपाडव्याला पण घरी नाही आलात? यावरती भूमी सांगते, कसं आहे ना, आकाशचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय, त्यामुळे त्याची तब्येत बरी नसते आणि त्यासाठी मी तिकडे कायमची ड्युटी सांभाळलेली आहे आणि म्हणून मी आता इकडे येत नाही, मी तिकडेच थांबते आणि तिकडे सुद्धा मला न असं बाहेरच्यांसारखं परक्यांसारखं वाटत नाही, तिथे मला अगदी घरचं फील येतं, म्हणजे कुणी मला परक्यासारखं वागवत नाही, स्पेशली आकाश तर मला कधीच परक्यासारखं वागवत नाही। असं म्हणत आता मात्र भूमी आकाशचं कौतुक करत असते, जे भानुशालींना बिलकुल आवडत नसतं। भानुशालींच्या मनामध्ये आता बहुतेक भूमीबद्दलचं प्रेम दाटून आलेलं असतं किंवा त्यांना भूमीबद्दल प्रेम वाटत असतं, त्यामुळे भानुशाली या सगळ्यामध्ये आता भूमीला एकटक पाहतच बसतात। त्यावेळेला नीलांबरीच्या पाया पडत भूमी आता माधवरावांच्या पण पाया पडते, नीलांबरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारं प्रेम येऊ दे, म्हणजे आता कसं आहे ना, या घडीला तुला प्रेमाचीच गरज आहे, काय भानुशाली बरोबर बोलते ना मी? यावरती माधवरावांच्या मांडीवरती डोकं टेकत भूमी आता छानपैकी झोपी जात असते। माधवराव म्हणतात, अजून आमचं हे बाळ न मोठं झालंच नाही, असं म्हणत तुझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान लाभू दे आणि मग भूमी पुन्हा जायला निघते। निघताना भानुशाली तिला म्हणतात, चला मी तुम्हाला ड्रॉप करतो। भूमी सांगते, नको मी जाईन। भानुशाली तुम्ही त्रास करून घेऊ नका। भानुशाली म्हणतात, अहो त्रास कसला, मी पटकन तुम्हाला सोडतो ना। यावरती भूमी म्हणते, ठीक आहे, पण तितक्यात आकाशने कार पाठवलेली असते आणि ड्रायव्हर म्हणतो,
आकाश सरांनी तुमच्यासाठी कार पाठवले, त्यामुळे तुम्ही न कारने चला. भूमी म्हणते बघा आकाशला माझी काळजी वाटते ना, त्यामुळे आकाशने माझ्यासाठी कार पाठवले. भानुशाली तुम्ही उगाच वाट वाकडी करून येण्यापेक्षा तुम्ही जा बरं, मी जाईन कारने, असं म्हणत भूमी भानुशालींना जायला सांगते आणि मग ती आकाशच्या कारने जाते. तोपर्यंत इकडे रागिणी म्हणत असते, आई अगं भूमीच्या आयुष्यात काय वाढून ठेवले कळतच नाहीये, मला तर खूप टेन्शन आलंय ग तिचं. म्हणजे बघ ना, तिच्या बाबतीत हे असं का बरं सगळं व्हावं, तिच्याच बाबतीत का व्हावं, 3दा अशा गोष्टी झाल्या. यावरती आकाश म्हणतो मला पण भूमीची काळजी वाटते, लवकरात लवकर ती बरी व्हायला पाहिजे. रागिणी म्हणते मला तर विचार येतोय तिला वेडबीड तर नाही ना लागणार. आकाश म्हणतो आत्या काय बोलतेस तू. त्यावरती रागिणी नाटक करत म्हणते नाही नाही सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. आकाश म्हणतो आत्या तसं नाही, पण भूमी लवकरात लवकर बरी होईल. यावरती आता रागिणी म्हणते हो उद्या रामनवमी आहे ना, मी रामालाच नवस करते की भूमीला लवकर बरं होते. आजी म्हणते उद्या रामनवमी आहे, आकाश तू जोडीने जाऊन भूमीला घेऊन पाया पडून ये बरं रामनवमीचा. मग आकाश आणि भूमी जोडीने पाया पडण्यासाठी जाणार असतात. आकाशला खूप महत्वाची आयडिया सुचते. मग आता आकाश राम मंदिरात येतो आणि तुम्ही ज्याप्रमाणे सीतेचा वियोग भोगलात त्याचप्रमाणे मी माझ्या भूमीचा विरह सहन करतोय, लवकरात लवकर माझ्या भूमीला सगळं आठवू दे, असं म्हणत आता मात्र आकाश इकडे रामनवमीला रामाच्या पायऱ्या चढत असताना त्याचा तोल जातो. भूमी त्याला सावरते. रामानेच दोघांना एकत्र आणलेला